बाळांनो, मॅथचा आपला सिलेबस कंप्लीट झालेला आहे आणि मॅथची आपली रिपीट रिव्हिजनही कंप्लीट झालेली आहे टॉपिक वाईज. ठीक आहे. तर आता बोर्डाची एक्झाम काही थोड्याच दिवसावर येऊन थांबलेली आहे आणि त्या तयारीसाठी म्हणजे एक्झामच्या तयारीसाठी आपण पुन्हा एकदा 2 सीरीज घेतोय. एक सीरीज म्हणजे IMP क्वेश्चन सीरीज टॉपिक वाईज आणि त्यानंतर एक PYQ ते पण टॉपिक वाईज आपण पाहणार आहोत. अशा 2 सीरीज आपण घेणार आहे. ज्यामध्ये आपण टॉपिक वाईज IMP क्वेश्चन आणि IMP पॉइंट्स पाहतोय आणि दुसरी सीरीज म्हणजे टॉपिक वाईज आपण PYQ मागच्या 4 ते 5 वर्षाचे जे काही PYQ आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ते आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. ठीक आहे. तर त्यापैकी एक सीरीज आपली IMP क्वेश्चनची आणि त्या IMP क्वेश्चनच्या सीरीजचा आजचा आपला टॉपिक आहे लिनियर प्रोग्रामिंग, ज्याला आपण LPP असं म्हणतो. ओके, ठीक आहे. तर पहा, LPP हा तुमचा M1चा जो टॉपिक आहे हा 7वा टॉपिक आहे आणि जर तुम्ही बोर्डाच्या दृष्टीने याचं वेटेज जर पाहिलं तर ते किती मार्काचं आहे? 4 मार्काचं वेटेज आहे. मग आता 4 मार्काचा जरी क्वेश्चन असला तर बाकीचे जर टॉपिक पाहताय कंपॅरेटिव्हली या टॉपिकला खूप कमी मार्क तुम्हाला असं वाटतील. पण अतिशय महत्त्वाचा टॉपिक याच्यासाठी की जर तुम्ही हे मागच्या 5-6 वर्षाचं जर मार्क वेटेज पाहिले किंवा या टॉपिकवर विचारले जाणारे प्रश्न जर तुम्ही पाहिले तर तुमच्या लक्षात येईल हा टॉपिक किती इम्पॉर्टंट आहे, किती महत्त्वाचा आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे सर्वात कमी कष्टामध्ये जास्त मार्क मिळवून देणारा हा टॉपिक आहे. ठीक आहे. तर पहा, या टॉपिकमध्ये खूप सारे पॉईंट आहेत. पण या ठिकाणी मी फक्त तुमच्यासमोर 3च पॉईंट लिहिलेत. म्हणजे या टॉपिक हा जो टॉपिक आहे ह्या खूप साऱ्या पॉईंटवर डिपेंड आहे. पण यातले 3च पॉईंट मी या ठिकाणी घेतले. तो पण एका मोठ्या क्वेश्चनचा सब पार्ट आहे. म्हणजे तुम्हाला काही इक्वेशन्स दिलेली आहेत ती ग्राफिकली मेथडनी सॉल्व्ह करायची आणि त्या ग्राफिकली मेथडमध्ये पण 2च पॉईंट आहेत. एक मॅक्सिमाइज, मिनिमाइज आणि कॉर्नर पॉईंट्स. ओके. त्यात हे ग्राफिकली मेथडचे काय आहेत? सब पॉईंट आहेत. ओके. मग तेच लिहिण्याचं कारण काय? तर तुमच्या लक्षात येईल का आतापर्यंत ग्राफिकली मेथडनी क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि त्याच्यामध्ये मॅक्सिमाइज आणि मिनिमाइज हे मेजर 2 पॉइंट आहेत. त्यापैकी 2025ला जर पाहिलं तर एक प्रश्न विचारला गेलेला आहे मॅक्सिमाइजवर. 2024ला परत मॅक्सिमाइजचा एक क्वेश्चन विचारला गेला आहे. 23ला जर पाहिलं तर कॉर्नर पॉइंट्सवर एक प्रश्न विचारला गेला आहे. 22ला जर तुम्ही पाहिलं तर पुन्हा मिनिमाइजवर एक क्वेश्चन आहे. 21ला जर पाहिलं पुन्हा मिनिमाइजवर एक क्वेश्चन आहे आणि 20ला जर पाहिलं तर मॅक्सिमाइजवर एक क्वेश्चन आहे. म्हणजे आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं मागच्या 6 वर्षाचं जर वेटेज पाहिलं तर 3 क्वेश्चन विचारले गेलेत मॅक्सिमाइजवर, 2 प्रश्न विचारलेले आहेत मिनिमाइजवर आणि 1 प्रश्न विचारलाय कॉर्नर पॉइंट. कॉर्नर पॉइंट हा ह्या दोघांचाच एक छोटासा पार्ट आहे. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही इथं पाहायला गेलं तर 6 वर्षात 6 प्रश्न विचारले गेले साधारण आणि हे 6चे 6 क्वेश्चन प्रत्येक वर्षी 4 मार्काला विचारलं गेलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही याचं बोर्ड वेटेज पाहिलं तर बोर्ड वेटेज पण 4 मार्काला आहे आणि याच्यावर प्रश्न पण किती विचारले जातात? एकच, जो सेक्शन डी मध्ये येतो. आधी सेक्शन डी मध्ये येणारा हा जो क्वेश्चन आहे डायरेक्ट 4 मार्काला येतो. म्हणजे या टॉपिकची पूर्ण तयारी करायची म्हणजे फक्त एका क्वेश्चनची तयारी करायची आणि याच्यामध्ये सुद्धा जे 2 पॉइंट आहेत किंवा हे जे 3 पॉइंट आहेत, हे तीनही पॉइंटचा एकदम तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही. एकच क्वेश्चन पाठ करा. एकच क्वेश्चन पाठ करा म्हणजे समजून घ्या, त्याचा पॅटर्न समजून घ्या. एकदा का तो क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थितरित्या जमला, तर 100% तुम्हाला त्याचे 4 पैकी 4 मार्क मिळणार आहेत. म्हणजे सर्वात कमी कष्टामध्ये साधारण 15 ते 20 मिनिटात तुम्ही या टॉपिकचा पूर्ण अभ्यास करू शकता. 15 ते 20 मिनिटं म्हणजे पूर्ण पॅटर्न लक्षात घेऊन सुद्धा तुम्हाला या टॉपिकमध्ये 4 पैकी 4 मार्क मिळणार आहेत. म्हणजे डीचा एक सेक्शन डी मध्ये जे तुम्हाला 5 क्वेश्चन सोडवायचे आहेत, तर त्या 5 क्वेश्चनपैकी एक क्वेश्चन तुमचा LPPचा असलाच पाहिजे, कारण तो कमी कष्टात जास्त आणि परफेक्ट मार्क मिळवून देणारा टॉपिक आहे. ठीक आहे. तर पाहूया आपण कशा पद्धतीने त्याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. ओके, ठीक आहे. तर पहा, सॉल्व्ह द लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम बाय ग्राफिकली मेथड. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, ग्राफिकल मेथडने तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. त्याच्यामध्ये मॅक्सिमाइज हा एक सब पॉइंट आहे. लक्षात. ओके. आता या पद्धतीने तुम्हाला इथे इक्वेशन्स दिली आणि ही इक्वेशन ग्राफिकली मेथडने तुम्हाला काय करायची? सॉल्व्ह करायची. आलं लक्षात? ठीक आहे. आता आपण लगेच सोडवत नाही. पाहणार आहे आपण सगळे क्वेश्चन कशा पद्धतीने विचारले गेले. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर पहा, सॉल्व्ह द फॉलोइंग LPP युजिंग ग्राफिकल मेथड. पुन्हा इथं काय प्रश्न केलाय? मिनिमाइज. ओके. आणि या पद्धतीने तुम्हाला काय दिलेली त्या ठिकाणी इक्वेशन्स दिलीत आणि तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचं सांगितलंय? सोडवायला सांगितलंय. तर आता हा जो क्वेश्चन आहे हा 22 आणि 21ला सलग 2 वर्ष विचारला गेलेला क्वेश्चन आहे आणि हा जर क्वेश्चन तुम्ही पाहिलं तर हा 25ला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. ओके. हे 2 क्वेश्चन जर सोडले तर याच्यावर साधारण दुसरा कोणताही प्रश्न विचारला जात नाही. ओके. आले लक्षात. मग आता यापैकी तुम्ही एका सिंगलही प्रश्नाची जर तयारी केली तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळणार आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे. तर पाहूया आपण हा प्रश्न नक्की सोडवायचा कशा पद्धतीने. ठीक आहे. तर आपण प्रश्न सोडवायला सुरुवात करतोय. पहा, सॉल्व्ह द लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम बाय ग्राफिकल मेथड मॅक्सिमाइज. सुरुवातीला काय करायचे पहा, टू ड्रॉ. काय ड्रॉ करायचे तुम्हाला? तर x प्लस 4y लेस दॅन आणि इक्वल दॅन 24 हे पहिलं इक्वेशन दिले. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर 3x प्लस y लेस दॅन 21 अँड इक्वल. ओके. आणि x प्लस y लेस अँड इक्वल दॅन 9. ही 3 इक्वेशन तुम्हाला दिली. इथं जर पाहिलं तर एक ग्रेटर दॅन 0 आहे आणि इक्वल दॅन 0 आणि y सुद्धा ग्रेटर अँड इक्वल दॅन 0. पण इथं जर तुम्ही पाहिली तर ही जी 3 मेन इक्वेशन तुम्हाला दिसत आहेत, ही 3 तुम्ही एका खाली लिहून काढली.
ओके. आता याच्या खाली काय लिहायचं जे मी बाजूला लिहितो या ठिकाणी. आता ही झाली इक्वेशन्स. ओके. ही इनइक्वॅलिटीमध्ये दिलीत. ही तुम्हाला इक्वॅलिटीमध्ये काय करायची तयार करून घ्यायची. म्हणजे पहा द लाईन्स इक्वेशन ऑफ लाईन्स. आता इक्वेशन्स काय काय आहेत पहा. फर्स्ट x प्लस 4y इज इक्वल टू 24. त्यानंतर आहे 3x प्लस y इक्वल 21 आणि x प्लस y इज इक्वल टू 9. म्हणजे फक्त आपण काय केलं इथून इनइक्वॅलिटीचं साइन काढलं आणि इथं कोणतं साइन टाकलं इक्वलचं साइन टाकलं बस. म्हणजे ह्या 3 लाईन झाल्यानंतर त्याच्या खाली येणारे ह्या 3 लाईन. म्हणजे काय केलं काही केलं नाहीये. हे दिलेली 3 इक्वेशन फक्त काय केली उतरून घेतली. आता ही 3 इक्वेशन लिहून घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचं एक टेबल तयार करायचा. आता हा जो टेबल आहे हा तुम्ही 10वीला तयार केलेला होता. ओके. टेबल नक्की कसं आहे पहा तुमच्या लगेच लक्षात येईल. ऑलरेडी हे पाहिलेलं आहेच तुम्ही. ठीक आहे. तर पहा एक टेबल तयार करायचा आहे आणि ह्या टेबलमध्ये तुम्हाला किती सेक्शन तयार करायचे 6 सेक्शन तयार करायचे. इक्वेशन ऑफ लाईन ओके. ठीक आहे. इथं कोण असणार आहे एक्स, इथं कोण असणार आहे वाय आणि इथं कोण असणार आहे एक्स वाय. इथं काय असणार आहे साइन आणि इथं काय असणार आहे रिजन. ठीक आहे या पद्धतीने. मग आता जर तुम्ही इथं पाहिलं तर आपल्याला काय करायचंय इक्वेशन किती दिली ते आपल्याला 3. ओके. मग याचे 3 पार्ट करून घ्या. 3 इक्वेशन दिलेली आहेत आपल्याला. ओके. या पद्धतीने. ठीक आहे. आपण 3 पार्ट करून घेतले. आता जर पाहिलं पहिलं जे इक्वेशन आहे ते जर इक्वेशन तुम्ही पाहिलं तर काय इक्वेशन पहा x प्लस 4y इज इक्वल टू 24. x प्लस 4y इज इक्वल टू 24. त्यानंतर आहे त्याच्या पुढचं इक्वेशन आहे पहा सॉरी इक्वेशन काय 3x प्लस y 21. 3x प्लस y इज इक्वल टू 21. सॉरी इथं 24 आहे आणि इथं 21 आहे. ओके. आता हे लेक्चर जेव्हा तुम्ही रेकॉर्डेड पाहाल तेव्हा स्पीडनी पाहायचं आहे. ओके. ठीक आहे. 2x 3xच्या स्पीडने पाहिलं तरी चालणार आहे. आणि शेवटचं जे इक्वेशन आहे x प्लस y इज इक्वल टू किती आहे 9. आता हे जेव्हा येईल हा एक पार्ट लिहून झाला. त्यानंतर काय करायचे पहा त्यानंतर तुम्हाला याचे सुद्धा 2 पार्ट करायचे. आता याचे 2 पार्ट का करायचे जे मी तुम्हाला म्हटलं होतं का हा क्वेश्चन ऑलरेडी तुम्ही 10वीला असताना सॉल्व्ह केलेला आहे. तो कशा पद्धतीने सॉल्व्ह केलाय पहा. एकदा आपण काय करतो ह्या इक्वेशनमध्ये एकदा x ची व्हॅल्यू 0 ठेवतो, एकदा y ची व्हॅल्यू 0 ठेवतो. परत ह्या इक्वेशनमध्ये एकदा x 0 ठेवणार, एकदा y 0 ठेवणार. ह्या इक्वेशनमध्ये सुद्धा एकदा x 0 असणार, एकदा y 0 असणार. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर जर मी x ची व्हॅल्यू 0 ठेवली, काय सांगतो मी x ची जर व्हॅल्यू 0 ठेवली तर y ची व्हॅल्यू काय मिळणार तुम्हाला 9 आणि जर मी y ची व्हॅल्यू 0 ठेवली तर x ची व्हॅल्यू काय मिळणार तुम्हाला 9. सेम त्याच पॅटर्नने जर मी या ठिकाणी x ची व्हॅल्यू 0 ठेवली तर y मला काय मिळतोय 21. ओके. आणि जर मी y ची व्हॅल्यू 0 ठेवली ओके जर मी y ची व्हॅल्यू 0 ठेवली तर हा 3 तिकडे जाऊन काय होणार आहे डिवाइड म्हणजे 0 ठेवल्यामुळे हा पार्ट काय झाला कट झाला आणि हा 3 डिवाइडला गेल्यामुळे इथे किती व्हॅल्यू आली 7. ओके. त्यानंतर त्याच पद्धतीने जर मी x 0 ठेवला तर आता हा 4 तिकडे जाऊन काय होणार आहे डिवाइड म्हणजे किती येणार आहे x ची व्हॅल्यू किती येणार आहे 6. आणि जर मी y ची व्हॅल्यू 0 केली तर x ची व्हॅल्यू किती येणार आहे 24. आलं लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला काय मिळाले कोऑर्डिनेट्स मिळाले. सिंपल. ओके. मग आता ही मिळालेली कोऑर्डिनेट्स फक्त तुम्हाला इथे लिहून घ्यायचे काय 0 6 त्यानंतर आहे 21 0. ओके. ठीक आहे. त्यानंतर किती आहे सॉरी 24 0 त्यानंतर आहे 0, 21 त्यानंतर आहे 7, 0 त्यानंतर इथं 0, 9 आणि 9, 0 हे कोऑर्डिनेट तुम्हाला मिळाले. आणि सगळीकडे जर तुम्ही पाहिलं इनइक्वॅलिटीमध्ये इथं साइन कोणतं होतं लेस दॅन लेस दॅन लेस दॅन. आलं लक्षात. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी फक्त तुम्हाला काय करायचे हे पहिल्या इक्वेशनचं सिम्बॉल आहे हा दुसऱ्या इक्वेशनचं सिम्बॉल आहे म्हणजे इनइक्वॅलिटी हे इक्वल आहे. ओके. आता हे जे साइन आहे हे काय सांगतं नीट लक्षात ठेवा. इथं लिहायचा पार्ट नाहीये पण इकडे काहीतरी एक्स वाय असणार आहे आणि हे जेव्हा या टाईपमध्ये दिलं जातं आणि एक्स प्लस वाय ग्रेटर अँड इक्वल दॅन 9 या टाईपमध्ये आता ह्या 2 टाईपमध्ये असणार आहे. आता याचा अर्थ काय होतो एक्स वाय लहान आहेत आणि इथं याचा अर्थ काय होतो एक्स वाय मोठे. आता सिंपल लॉजिकली काय लक्षात ठेवतो बघा एक्स वाय लहान आहेत म्हणजे तुम्ही ओरिजिनकडे जायचे आणि एक्स वाय मोठे आहेत म्हणजे ते ज्या लाईन आहेत ग्राफमधल्या एक्स वाय त्या काय चालल्यात वाढत चालल्यात. ओके. म्हणजे आता इथं जर पाहिलं तर एक्स वाय काय आहेत लहान आहेत म्हणजे कोणती साईड आली ओरिजिन साईड. ओरिजिन साईड. आलं लक्षात. मग इथं पण कोण येणार आहे ओरिजिन साईड. ओके. ओरिजिन साईड. इथं पण काय येणार आहे सेम पॅटर्न ओरिजिन साईड. आलं लक्षात. म्हणजे आता या पद्धतीने लक्षात ठेवायचं एक्स वाय लहान तर
ओरिजिन साईड म्हणजे झिरोकडे तुम्हाला जायचं. एक्स वाय मोठे आहेत याचा अर्थ ओरिजिनकडे, झिरोकडे नाही जायचं, तुम्हाला बाहेर जायचं. आलं लक्षात? तर या पद्धतीने तुम्ही काय केलं, टेबल आखून घेतला. पहा काय केलं आतापर्यंत आपण दिलेली ही 3 इक्वेशन जी होती ती एका खाली एक लिहून घेतली इनइक्वालिटीमध्ये. त्यानंतर इनइक्वालिटीचं साईन काढलं, इक्वलचं साईन टाकलं. ठीक आहे, हे याच्या खालीच लिहायचे. त्यानंतर एक काय केलं तुम्ही, टेबल तयार केला. टेबलमध्ये किती कॉलम तयार करायचे तुम्हाला, 6 कॉलम तयार करायचे. हे 6 कॉलममध्ये पहिल्यांदा कोण असणार आहे, इक्वेशन, नंतर एक्स असणार, नंतर वाय असणार, नंतर एक्स वाय, नंतर साईन, आणि नंतर काय रिजन कोणते, ओरिजिन साईड का नॉन ओरिजिन साईड, हे दोनच पार्ट आहे. आलं लक्षात? आणि हे झाल्यानंतर आता तुम्हाला इथं काय तयार करायची, डायग्राम तयार करायची. जो टेबल तुम्ही आता या ठिकाणी तयार केला होता त्या टेबलवर डिपेंड तुम्हाला काय करायची, डायग्राम काढायची. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी डायग्राम काढायची, जी डायग्राम तुम्ही आतापर्यंत काढलेली आहे. ठीक आहे, हा तुमचा कोणता ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे. त्यानंतर हा तुमचा कोणता ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिस आहे. आता एक्स आणि वाय ऍक्सिस काढून झाल्यानंतर पट्टी घ्यायची, 1-1 सेंटीमीटरला 1-1 पॉईंट द्यायचा आहे. पट्टीनेच द्यायचा आहे, कारण चुकलं नाही पाहिजे, लक्षात ठेवा. ओके, मग आता इथं जर पाहिलं तर मी अंदाजे घेतोय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ओके, ठीक आहे. इकडे जर पाहिलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता जर तुम्ही पाहिलं इथं काय असणार आहे, ओरिजिन, ज्याला आपण ओ म्हणूया, ज्याचे कोऑर्डिनेट काय असतात 0,0. ओके, हा तुमचा कोणता ऍक्सिस आहे, वाय. इथं काय येणार आहे, वाय डॅश. इथं काय, एक्स. इथं काय, एक्स डॅश. ओके, इथं काय लिहायचे तुम्हाला, स्केल. ओके, ठीक आहे. आता स्केलमध्ये ऑन बोथ ऍक्सिस, ऑन बोथ ऍक्सिस इज इक्वल टू. आता हे काय ऑन बोथ ऍक्सिस, हे जे एक एक पार्ट आहे हा कशाचा आहे, 1 सेंटीमीटरचा आहे. इथे काय लिहायचंय, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू. आता जर तुम्ही इथं पाहिलं टेबल तर टेबलमध्ये सर्वात मोठा आकडा 24 आहे आणि सर्वात छोटा आकडा 0 आहे. ठीक आहे, जर सर्वात मोठा आकडा 24 आहे आणि आता जर मी इथं 1 2 3 4 5 असं जर गेलं तर 24 आकडा फार मोठा होईल, किंवा वरती जरी 1 2 3 24 मला द्यायचे असेल तर तो फार मोठा होईल. म्हणून मला एका सेंटीमीटरला 1 असं युनिट देता येणार नाही. म्हणून मी काय करेल, एका सेंटीमीटरला मी साधारण 2 युनिट घेतो. ओके, आता जर मी 2 युनिट घेतलं तर इथे काय येणार आहे पहा, 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22 आणि इथं काय घेतले मी, 24. आलं लक्षात? ठीक आहे, याच पद्धतीने इथे जर पाहिलं गेलं तर 2 4 6 8 10 12 14 16 18, त्यानंतर जर पाहिलं तर 20, त्यानंतर इथं 22. ओके, या पद्धतीने. आता हे करून झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचंय, एका एका लाईनचं एक एक लाईन ड्रॉ करायची, एका एका इक्वेशनची एक एक लाईन ड्रॉ करायची. आता फर्स्ट लाईनकडे आपण जाऊया. ओके, आता इथं जर पाहिलं तर 06 हा पहिला पॉईंट आहे आणि 24 हा दुसरा पॉईंट आहे. ओके, 06 झिरो कोणाचा आहे, पहिला जो पॉईंट असतो तो एक्सचा असतो आणि दुसरा जो पॉईंट असतो तो वायचा असतो. 06 म्हणजे तो पॉईंट या ठिकाणी येणार आहे. आलं लक्षात, 06. ओके, ठीक आहे. आता त्याच्या पुढचा जर पॉईंट पाहिला तर 24 हा एक्स आहे आणि याचा कोणता आहे, 0. म्हणजे तो जो पॉईंट प्लॉट झाला तो या पॉईंटवर झाला. आलं लक्षात? म्हणजे आता तुम्हाला या दोघांमधनं जाणारी काय काढायची, लाईन काढायची. ओके, ठीक आहे. म्हणजे आपण लाईनसाठी ठीक आहे, काय हरकत नाही. आता इथून तुम्हाला लाईन ड्रॉ करायची आहे पहा, या पॉईंट मधून जाणार. आलं लक्षात? ठीक आहे, आपण थोडीशी हिला खाली घ्यायची. ओके, ठीक आहे. तर या पद्धतीने ही लाईन या 2 पॉईंट मधनं काय झालेली, पास आउट झाली. ही जी लाईन आहे ही कोणत्या इक्वेशनची लाईन आहे, ही जर पाहिलं तर हे जे इक्वेशन आहे बाजूला लिहितोय मी, हे इक्वेशन आहे पहा, x + 4y = 24. x + 4y = 24 हे लिहायचंय, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगतोय, एकूण एक पॉईंट. ओके, ठीक आहे. 4 मार्काचा प्रश्न आहे, सर्वात इम्पॉर्टंट. ओके, आणि तुम्ही जर लेक्चर ऑनलाईन पाहत असाल तर 100% 2च्या स्पीडने तुम्ही हे लेक्चर पहा. म्हणजे काय होईल, मी थोडंसं स्लो घेतोय कारण प्रत्येक पॉईंट कव्हर झाला पाहिजे, सिस्टम कळली पाहिजे म्हणून. कारण आपल्याला या ठिकाणी खूप सारे प्रश्न सोडवायची गरज नाहीये. एकच प्रश्न जरी तुम्ही व्यवस्थित डिटेलमध्ये पाहिला तरी तुम्हाला सगळं काय करता येणार आहे, व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करता येणार आहे आणि 4 पैकी 4 मार्क तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहेत, मिळणार आहे. ओके, ठीक आहे. तर पहा, त्यानंतर दुसऱ्या इक्वेशनची लाईन तुम्हाला ड्रॉ करायची. आता दुसऱ्या इक्वेशनचे जर तुम्ही कोऑर्डिनेट पाहिले तर कोऑर्डिनेट काय आहेत, 0 21 आणि 7 0 0 21.
आता 21 जर पाहिलं तर पहिला पहिला काय आहे, पहिला जो कोऑर्डिनेट आहे तो आहे 0 आणि दुसरा आहे तो 21. 21 कोणाचा असणार आहे? 21 असणार आहे 20 आणि 22च्या मध्ये वाय ॲक्सिसचा. ओके, त्या ठिकाणी हा पॉईंट प्लॉट झाला. त्यानंतर जर पाहिलं तर 7-0 आहे. 7-0 म्हणजे हा जो पॉईंट येणार आहे तो या ठिकाणी येणार आहे. 6च्या पुढे 8च्या मध्ये. आलं लक्षात? म्हणजे आता यामधून जाणारी तुम्हाला काय करायची आहे? लाईन ड्रॉ करायची. ह्या 2 पॉईंटमध्ये. आलं लक्षात? ठीक आहे. फक्त आपल्याला ही लाईन थोडीशी वरती सरकून घ्यायची या पद्धतीने. हिला थोडंसं ह्या साईडला. ठीक आहे, झालं. तर आता जर तुम्ही पाहिलं तर ही जी लाईन आहे ही लाईन कोणाची होती? 3x + y = 21. ही दुसरी लाईन. आता तिसरी जी लाईन आहे तिचे जे कोऑर्डिनेट आहेत तर ते कोऑर्डिनेट जर तुम्ही पाहिले तर 0990. ओके, ठीक आहे. फर्स्ट 09 म्हणजे तो जो कोऑर्डिनेट येणार आहे 09 वाला इथे येणार आहे आणि 90 वाला इथे येणार आहे. हे कोऑर्डिनेट आले. ओके, ठीक आहे. आता ह्या म्हणून जाणारी लाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे. ठीक आहे, या पद्धतीने. ठीक आहे, तर पहा, तर या पद्धतीने तुम्ही तिसरी लाईन काढली. ही जी लाईन आहे ह्या लाईनचं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन कोणतं आहे? x + y = काय? 9. ओके, आता तुम्हाला तीनही लाईन तुम्ही या ग्राफवर काय केलेल्या आहे? ड्रॉ केलेल्या आहेत. आता जर तुम्ही पाहिलं तर ह्या तीनही लाईनचा ओरिजिन साइडचा पोर्शन तुम्हाला कव्हर करायचा आहे. आता ही फर्स्ट लाईन जी आहे तिच्या खालचा पोर्शन हा ओरिजिन साइडचा झाला. ओके, ही जी मोठी लाईन आहे त्यानंतर 3x + y 21 याच्या ओरिजिन साइडचा पोर्शन हा झाला आणि आता जी तुम्ही 99 वाली जी लाईन काढलेली तिचा सुद्धा ओरिजिन साइडचा पोर्शन हा झाला. मग तीनही लाईनचा जो कॉमन पोर्शन आहे हा तुम्हाला काय करायचा आहे? शेड करायचा आहे. आता तीनही लाईनचा कॉमन पोर्शन पहा, जो कॉमन पोर्शन आहे तो पोर्शन हा आहे. आलं लक्षात? पहा, इथं नीट पहा, इथं 2 लाईन इंटरसेक्ट झालेल्या आहेत. हा जो आहे पोर्शन हा आहे तुमच्या तीनही लाईनचा कॉमन शेडेड पोर्शन. मग आता त्याला आपल्याला काय द्यायची? नावं द्यायची. ओ, त्यानंतर इथं ए, इथं बी नाव दिलं, इथं सी नाव दिलं आणि इथं आपण काय नाव दिलं? डी नाव दिलं. आलं लक्षात? म्हणजे आपण पहा, फर्स्ट किती पार्टमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय? फर्स्ट पार्टमध्ये आपण काय केलं? दिलेली 3 इक्वेशन लाईन देऊन घेतली. त्यानंतर ही इनइक्वालिटीची होती त्याला इक्वलमध्ये कन्वर्ट केलं बस. त्यानंतर इथे काय केलं? दिलेल्या तीनही इक्वेशनचा काय केला? ग्राफ म्हणजे टेबल काढला, ज्याच्यामध्ये 0-0 आपण हे कोऑर्डिनेट फक्त घेतले होते, दुसरे आपल्याला मिळाले. हे कोऑर्डिनेट, त्याचं साइन, त्याचं रिझन. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर दिलेल्या ग्राफची आपण काय काढली? डायग्राम काढली. म्हणजे आतापर्यंत हा जो सगळा पार्ट आहे हा काय? तसं पाहायला गेलं तर बेसिक 10वीचा पार्ट आहे. ओके, ठीक आहे. मग आता हे झाल्यानंतर आता आपण शेवटच्या पार्टकडे चाललो. आपल्याला काय करायचंय? पहा, शेडेड रिजन नक्की कोणता आहे? त्याचे आपल्याला व्हर्टेक्स लिहून घ्यायचे, त्याचे पॉईंट्स लिहून घ्यायचे. बस झालं आपलं उत्तर. ओके, ठीक आहे. म्हणजे काय करायचंय पहा, फर्स्ट द कॉमन शेडेड रिजन टेबलच्या खाली लिहायचे. द कॉमन शेडेड रिजन इज फिजिबल रिजन. म्हणजे जो तुम्हाला एरिया दिलाय तोच काय? तुमचा फिजिबल रिजन. फिजिबल रिजन म्हणजे ज्याचा एरिया तुम्हाला कोणत्या पॉईंटला मॅक्झिमम आहे आणि कोणत्या पॉईंटला मिनिमम आहे ते काय करायचे तुम्हाला ग्राफिकल मेथडनी शोधायचे. म्हणजे द कॉमन शेडेड रिजन इज फिजिबल रिजन. फिजिबल रिजन विथ व्हर्टेक्स. विथ व्हर्टेक्स. आता व्हर्टेक्स कोणते कोणते आहेत पहा? ओ, ज्याचे कोऑर्डिनेट काय आले? 0,0. त्यानंतर त्याच्या पुढचा कोऑर्डिनेट कोणता आहे? ए. ए चे कोऑर्डिनेट जर पाहिले तर 0, 6 हे त्याचे कोऑर्डिनेट आहे. नंतर बी आहे, बी ला कोऑर्डिनेट नाही आहेत अजून, सी ला कोऑर्डिनेट नाही. नंतर डी, डी चे कोऑर्डिनेट जर पाहिले तर काय आहे? 7-0. ओके, ठीक आहे. म्हणजे विथ व्हर्टेक्स ओ. त्यानंतर ए, ए चे कोऑर्डिनेट काय होते पहा? 0, 6. बी ला कोऑर्डिनेट नव्हते पहा, सी ला पण नव्हते. त्यानंतर काय? डी. ओके, आणि डी चे कोऑर्डिनेट काय? 7-0. आलं लक्षात? पहा, काय लिहिले आपण इथं? द कॉमन शेडेड रिजन विथ द इज फिजिबल रिजन विथ द व्हर्टेक्स. काय व्हर्टेक्स? ओ, ए, बी, सी, डी. ओके, हे व्हर्टेक्स. आता आपल्याला व्हर्टेक्स कोणाचे काढायचे? बी आणि सी चे काढायचे. ओके, मग आता आपण काय लिहिणार आहे पहा? पॉइंट बी इज इंटरसेक्शन पॉइंट ऑफ लाईन. लाईन कोणत्या कोणत्या आहेत पहा? आता बी जो पॉइंट आहे हा जो बी पॉइंट आहे हा 2 लाईनचं इंटरसेक्शन आहे.
पहिली लाईन म्हणजे एक्स प्लस 4y 24 आणि दुसरी म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय 9. ह्या दोन लाईनचा नीट पहा, हा जो बी पॉईंट आहे आणि हा सी पॉईंट आहे. बी पॉईंट कोणाचा आहे? एक्स प्लस 4y एक्स प्लस 9. सी कोणाचा आहे? एक्स प्लस वाय 9 आणि 3x प्लस वाय 21 ह्यांचं आहे. ओके, म्हणजे आपण इथं काय लिहिलं? पॉईंट बी इज अ इंटरसेक्शन पॉईंट ऑफ लाईन्स. कोणत्या लाईन्स आहेत? एक्स प्लस 4y is equal to 24 and x plus y is equal to 9. Therefore हे जर त्याचे कोऑर्डिनेट लाईन्स आहेत तर इक्वेशन्स आहेत, तर बी चे कोऑर्डिनेट तुम्हाला या ठिकाणी लिहायचे. त्यासाठी तुम्हाला इथं रफ वर्क करायचं आहे. रफ वर्क इथं केलं, दाखवलं तरी चालेल, नाही दाखवलं तरी चालणार आहे. पहा आता काय करायचं. पहिली गोष्ट, जर तुम्ही इथं पाहिलं तर एक्स प्लस 4y इज इक्वल टू किती आहे? 24 आणि एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती आहे? 9. ह्या दोन इक्वेशनचं जर मी सबट्रॅक्शन केलं तर इथे काय होणार आहे? एक्स ला एक्स कॅन्सल होणार आहे. 4y मधनं 1y गेला म्हणजे किती वाय राहिले? 3y. 24 मधनं 9 जर गेले, ओके, तर किती राहिले? 15. y बरोबर हे 5 3 डिवाइडला गेले, 3 5 15 म्हणजे y ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला? 5. आता b चा पहिला कोऑर्डिनेट नेहमी कोणता असतो? 1 चा. दुसरा कोणता असतो? y चा. आता जर तुम्ही इथे पाहिलं तर x प्लस y ची व्हॅल्यू किती आहे? 9. y ची व्हॅल्यू जर 5 आहे तर x ची व्हॅल्यू किती मिळाली? 4, कारण 2 ची ॲडिशन किती आली पाहिजे? 9. मग ही व्हॅल्यू आपण एका इक्वेशन मध्ये ठेवून पाहिली. तुम्हाला x पण या ठिकाणी काय झाला? मिळालेला आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्ही b चे काही दाखवले, कोऑर्डिनेट दाखवले. ओके, हे रफवर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता, नाही लिहिलं तरी चालणार आहे. ओके, आलंय लक्षात? ठीक आहे, तुम्हाला समजावून म्हणून मी या ठिकाणी राईट केलं. त्यानंतर त्याच्या पुढचा पहा, पॉइंट सी इज इंटरसेक्शन पॉइंट ऑफ लाईन्स पहा 3x प्लस वाय इज इक्वल टू 21, ओके, अँड x प्लस वाय इज इक्वल टू 9. ह्या दोन लाईनचा इंटरसेक्शन पॉइंट 3x प्लस वाय 21 आणि त्यानंतर काय? x प्लस वाय 9. तर या दोन लाईनचं काय? इंटरसेक्शन आहे. म्हणजेच आता आपल्याला काय लिहायचे? बी चे कोऑर्डिनेट लिहायचे, सॉरी सी चे कोऑर्डिनेट लिहायचे. सी चे कोऑर्डिनेट या ठिकाणी लिहायचे. पुन्हा एकदा आपण काय केलं? 3x प्लस वाय इज इक्वल टू 21 आणि x प्लस वाय इज इक्वल टू किती? 9. सबट्रॅक्शन करताना इथं मायनस मायनस मायनस, वायला वाय काय झाला? कॅन्सल झाला. 3 मधनं x गेला, 2x राहिले आणि 21 मधनं 9 गेले म्हणजे किती राहिले? 12. ओके, 12 गेले म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? 6. जर x ची व्हॅल्यू 6 आहे, x ची व्हॅल्यू 6 आहे, ओके, x प्लस वाय किती आहे? 9 म्हणजे y ची व्हॅल्यू किती असली पाहिजे? 3. आलं लक्षात? म्हणजे हे रफ वर्क फक्त तुम्हाला इथं ठेवलं तरी चालेल, नाही पेन्सिलनी करा. ओके, ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला आता प्रत्येक पॉईंटचे काय मिळाले? तुम्हाला कोऑर्डिनेट मिळाले, जे की ओ चे माहिती होते, ए चे, बी आणि सी चे जे माहित नव्हते ते इथं काढले 10 सारखे सॉल्व्ह करून. आता कोणाचे मिळाले? डी चे या ठिकाणी काय झाले? कोऑर्डिनेट तुम्हाला मिळाले. ठीक आहे, मग आता त्याच्या पुढचा पार्ट पहा, थोडंसं जरी लेंदी तुम्हाला वाटत असलं तरी सोपं आहे, कारण याच्यात नवीन एक्स्ट्रा काही डोकं तुम्ही जास्त लावत नाही. ठीक आहे, मग आता आपल्याला शेवटी पुन्हा एक टेबल तयार करायचा आहे छोटासा. उत्तराचा शेवटचा पार्ट आहे पहा आता. ठीक आहे, आता या टेबलमध्ये तुम्हाला फक्त काय करायचंय? 2 कॉलम तयार करायचे. ओके, ठीक आहे. आता हे जे 2 कॉलम आहेत यामध्ये फक्त तुम्हाला काय लिहायचे? व्हर्टेक्स लिहायचे आणि त्याची काय लिहायची? व्हॅल्यू लिहायची. ओके, ठीक आहे. या ठिकाणी या पद्धतीने. ठीक आहे, पहा आता इथे काय लिहायचे? एक्स वाय व्हर्टेक्स ऑफ आपण यस म्हणूया. व्हर्टेक्स ऑफ यस म्हणजे कॉमन शेडेड रिजन, तुमचा जो फिजिबल रिजन येतो. ओके, कॉमा एक्स कॉमा वाय असं म्हणूया आपण त्याला. पहिला कोणता आहे? ओ, त्यानंतर आहे ए, त्यानंतर बी, त्यानंतर सी, त्यानंतर ए बी, ओके, त्यानंतर आहे सी आणि त्यानंतर आहे डी. ओके, ओ चे कोऑर्डिनेट 0,0, ए चे कोऑर्डिनेट जर पाहिले तर 0,6 होते, बी चे कोऑर्डिनेट जर तुम्ही पाहिले तर 4 आणि 5 होते. ठीक आहे, त्यानंतर सी चे कोऑर्डिनेट जर पाहिले तर 6 आणि 3 होते आणि डी चे कोऑर्डिनेट जर तुम्ही पाहिले तर ते 7,0 होते. ओके, चेक करून घ्या एकदा. पहा 0,0, 0,6, बी चे कोऑर्डिनेट 4, 5, त्यानंतर सी चे कोऑर्डिनेट 6, 3 आणि 7, 0. ओके, तर या पद्धतीने आता हे मिळालेले जे कोऑर्डिनेट आहेत हे तुम्हाला कुठे पुट करायचे? व्हॅल्यू ऑफ झेड. व्हॅल्यू ऑफ झेड, मग झेड म्हणजे कोण? झेड इज इक्वल टू, आता आपण आलो मेन, तुमचा जो प्रश्न आहे तो नक्की तुम्हाला प्रश्न काय दिला होता? तर हा तुमचा मेन प्रश्न आहे. काय सांगितलंय? का मॅक्झिमाइज व्हॅल्यू काढायची ह्या इक्वेशनची. ओके, झेड इज इक्वल टू 3x प्लस 5y. 3x पहा काय लिहायचे तुम्हाला? 3x प्लस
5y. ओके, ठीक आहे. आता इथं तुम्ही व्हर्टेक्स लिहून काढलेत, इथं तुम्ही झेड लिहिलाय. आता काय करायचंय, ह्या मिळालेल्या व्हॅल्यू फक्त एक्स आणि वायच्या जागी पुट करायच्या, तुम्हाला झेडची व्हॅल्यू मिळणार आहे. ठीक आहे. आता समजा दोन्ही ठिकाणी जर मी 0 लिहिला तर मला 0 मिळणार आहे, सेम 100%. जर मी 1च्या जागी 0 ठेवला तर ही व्हॅल्यू गेली, म्हणजे फक्त 5. 5 किती येणार आहे इथं? 30. 5 कोणाला गुणिले होणार? 6ला. जर मी 4 आणि 5 ठेवलं, 4 4 त्रिक 12, इथं किती आले? 12. अधिक 5 इथं ठेवलं तर 5 5 किती झाले? 25. म्हणजे किती आले? 37. आलं लक्षात? ठीक आहे. आता इथं जर 6 टाकले तर किती होतील? 6 त्रिक 18. ओके, 6 आणि 5 त्रिक किती होणार आहे? 15. ओके, 6 आणि 3 बरोबर. 6 त्रिक 18, 5 त्रिक 15, 15 आणि 18, 15 दुणे 30 आणि 2 32. म्हणजे इथं किती व्हॅल्यू आली? 32. त्यानंतर 7 जर मी इथं टाकले, इथं सॉरी 7 त्रिक किती झाले? 21, बाकी 0 उत्तर आहे पुढचं. ओके, वायची व्हॅल्यू 0 आहे त्यामुळं येणारच नाही. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं, हे तुमचं रफ वर्क आहे. ठीक आहे. म्हणजे ह्या व्हॅल्यू तुम्ही फक्त एक्स आणि वायच्या जागी ठेवून पाहिल्या, तुम्हाला ह्या व्हॅल्यू मिळाल्या. आता आपल्याला सर्वात मोठा पॉईंट त्यांनी शोधायला सांगितलाय. तो पॉईंट कोणता आहे? मॅक्झिमम. ओके, म्हणजे आता आपण इथं काय लिहिणार आहे? ह्या टेबलच्या खाली तुम्हाला काय लिहायचंय? हिअर फ्रॉम द टेबल, द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ झेड इज इक्वल टू, मॅक्झिमम व्हॅल्यू किती आली? 37. आलं लक्षात? मॅक्झिमम व्हॅल्यू 37 ॲट पॉइंट, कोणत्या पॉइंटला? 4,5. ॲट पॉइंट 4,5, दॅट इज x इज इक्वल टू 4, y इज इक्वल टू 5. म्हणजे x आणि y 4 आणि 5 ला असताना या इक्वेशनची सर्वात काय मिळणार आहे तुम्हाला? मॅक्झिमम व्हॅल्यू या ठिकाणी मिळणार आहे. आणि हा या ठिकाणी प्रश्न तुमचा काय झालेला आहे? कंप्लीट झालेला आहे. ओके, तर या पद्धतीने आता समजा ह्याच प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलं असतं का मिनिमम, तर मिनिमम तुम्हाला सरळ सरळ काय दिसतोय? 0 दिसतोय. तर तुम्हाला फक्त ते त्या ठिकाणी काय करायचं होतं? पुट करायचं होतं. आलं लक्षात? तर मॅक्झिमम आणि मिनिममची प्रोसेस जी आहे ती सेम प्रोसेस आहे या ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे कोणताही कशाही पद्धतीने प्रश्न जरी विचारला गेला तरीही पॅटर्न सगळ्यांचा सेम असणार आहे. पॅटर्न एकदा फक्त शेवटी पाहूया. ओके, तर पहा काय सांगितलंय या ठिकाणी. हा जो टॉपिक आहे या टॉपिकवर दोनच प्रकारे प्रश्न, एकच प्रकारे खरं तर प्रश्न विचारलाय. तो प्रश्न कोणता आहे? ग्राफिकल मेथड. आणि ग्राफिकल मेथडमध्ये 2 पार्ट आहेत, एक मिनिमम आणि मॅक्झिमम. ओके, या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्हाला मॅक्झिममचा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्या ठिकाणी तुम्हाला 3 इक्वेशन दिली होती. पहिल्यांदा 3 इक्वेशन लिहून घ्या, त्यानंतर त्याला इनइक्वालिटीमध्ये लिहून घ्या, त्यानंतर त्याला इक्वालिटीमध्ये कन्वर्ट करा. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर दिलेल्या इक्वेशनचा काय तयार करून घ्या? टेबल तयार करून घ्या. 6 कॉलम आहेत, कॉलम व्यवस्थित पाठ करा. एक गणित न पाहता सोडवायचा प्रयत्न करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर टेबलवरनं तुम्ही काय काढलेली आहे ठिकाणी? डायग्राम काढल्यानंतर जो कॉमन शेडेड पोर्शन आहे त्याला एक कोऑर्डिनेट द्या. त्या कोऑर्डिनेटचे तुम्हाला काय पॉईंट घ्या आणि त्या पॉईंटला काय द्या? तुम्ही कोऑर्डिनेट द्या. कोऑर्डिनेट ज्याला नाही येत ते जे पॉईंट आहेत तर त्या कोणत्या लाईन पासून तयार झाले त्या 2 लाईन घेऊन बेसिक 10वी सारखं सॉल्व्ह करायचे तुम्हाला. त्याचे कोऑर्डिनेट तुम्हाला काढायचे आहेत आणि ते कोऑर्डिनेट काढल्यानंतर ते मिळालेले सर्व व्हर्टेक्स दिलेल्या इक्वेशनमध्ये काय करायचे? पुट करायचे, झेड मध्ये पुट करायचे आणि तुम्हाला त्या ठिकाणी काय मिळणार आहे? झेडची काय मिळणार आहे? व्हॅल्यू मिळणार आहे. ओके, आणि त्या पद्धतीने आपल्याला मॅक्झिमम आणि मिनिमम जे काही पॉईंट विचारला असेल तो फक्त तुम्हाला सांगायचा आणि कोणत्या पॉईंटला मिळालं हे फक्त तुम्हाला काय करायचं? सांगायचं आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हा या ठिकाणचा महत्त्वाचा प्रश्न जो की 4 मार्काला विचारला जातो. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर सेम पॅटर्नने तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. मिनिमाइज, आता हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. पहिल्यांदा काय करायचं? ही जी 3 इक्वेशन दिलेली आहेत ही 3 इक्वेशन लिहायची. आता इथे जर पाहिलं तर y इज इक्वल टू 2 लिहायचंय. म्हणजे y सरळ सरळ कोणत्या लाईन मधून गेलेला आहे? 2. म्हणजे y चा जो 2 असणार आहे, म्हणजे पहिल्यांदा काय लिहायचंय तुम्हाला? 2 ड्रॉ. हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. काय? 2x प्लस वाय ओके ग्रेटर दॅन 7. त्यानंतर आहे 2x प्लस 3y ग्रेटर दॅन अँड इक्वल दॅन 15. त्यानंतर आहे y ग्रेटर दॅन इक्वल दॅन 2. इथं काय करायचंय तुम्हाला? 2x प्लस वाय इक्वल 7, 2x प्लस 3y इक्वल 15 आणि y इज इक्वल टू काय लिहायचंय? 2. आता इथं काय त्याच्यानंतर काय तयार करायचंय तुम्हाला? टेबल तयार करायचं आहे. ओके, हे 3 इक्वेशन. आता तसं पाहिलं गेलं तर याचा टेबलमध्ये y इज इक्वल टू 2 हे घ्यायची गरज नाही. म्हणजे इथे तुम्हाला जे पार्ट करायचे किती इक्वेशन? फक्त 2. जसं आधीच्या प्रश्नामध्ये आपण किती इक्वेशन घेतली? 3. तशी इथे इक्वेशन किती आहे? 2. एकदा x 0 ठेवा, एकदा y 0 ठेवा. या पद्धतीने तुम्हाला इथे टेबल मिळेल. टेबलवरनं तुम्हाला काय काढायचे? डायग्राम काढायचे. डायग्राम काढून झाल्यानंतर या पद्धतीने कॉमन शेडेड रिजन येईल. मग तुम्हाला इथे शेवटी परत काय करायचं? एक टेबल काढायचं आहे. मिळालेले व्हर्टेक्स तिथे लिहून तुम्हाला
सर्वात मिनिमम जो पॉईंट आलाय तो कोणता आहे या ठिकाणी फक्त तुम्हाला लिहायचं आहे. अशा या पोर्शनमध्ये हा क्वेश्चन काय आहे, डिव्हाइड आहे. ठीक आहे, तर हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी. तर कशा पद्धतीने सोडवायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल. सेम पॅटर्न आहे, मॅक्झिमाइज आणि मिनिमाइज सोडून प्रश्न विचारले जात नाहीत. येणाऱ्या बोर्डच्या पेपरलाही मोस्ट येईलच याची गॅरंटी नाही, पण मोस्ट प्रॉबेबिलिटी हा प्रश्न विचारला जातो. आतापर्यंत जर पाहिलं तर सेम हेच प्रश्न विचारले गेलेले आहेत. सो तयारी पेपरला जाताना शेवटचं एक तयारी म्हणून या क्वेश्चनकडे व्यवस्थित पाहून जा, याची तयारी करून जा. मिनिमम एक मॅक्झिमाइजचा आणि एक मिनिमाइजचा क्वेश्चन सॉल्व्ह करा, स्वतःच्या हाताने करा. म्हणजे काही एक छोट्या मायनर चुका होतात ते तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणजे जे सेक्शन डी मध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन सोडवायचे पहा, सेक्शन डी करायची आहे. तर मला वाटतं हा टॉपिक आपला या ठिकाणी कंप्लीट झालाय. याचे IMP क्वेश्चन तुम्हाला मला वाटतं समजलेले असतील. ओके, ठीक आहे. तर आता आपल्या 2 सीरीज चालू आहे. एका सीरीजमध्ये आपण टॉपिक वाईज आपण काय घेतोय, बोर्ड PYQ घेतोय आणि एका सीरीजमध्ये आपण त्या टॉपिक रिलेटेड IMP पॉईंट्स आणि IMP कन्सेप्ट ज्या सर्व घेत नाहीये, ज्या पेपरला आतापर्यंत मोस्ट ऑफ विचारल्या गेलेल्या आहेत त्याच्याकडे तुम्ही फोकस करणं गरजेचं आहे, अशाच घेतोय. आता हे सर्व आपण जस्ट तयारी करतोय. हे सगळं येईलच याची गॅरंटी नाहीये. तुम्हाला पूर्ण टॉपिक करूनच उतरायचंय. पण जर कमी वेळ असेल तुमच्याकडे तर मिनिमम एवढं तरी पाहून जा. अशा पद्धतीने आपण तयारी करतोय. ठीक आहे. बाकी ऑल द बेस्ट. चांगला अभ्यास करा. बाय.